नमस्कार मंडळी, सकाळी सकाळी आवरून आम्ही निघालो होतो कुठेतरी खास दर्शनासाठी बरं का. आता कुठे चाललोय ना ते मी पुढे सांगतेच. सकाळी सकाळी लवकर निघायचं ठरवलं होतं, कारण दुपारी ना उन्हाळ्याच्या खूप झळा लागतात. मुलं सोबत असल्यामुळे ना पाण्याची बाटली ह्या सगळ्या वस्तू सोबत ठेवाव्याच लागतात. आणि माझी परी ना खूप छान बाई करते बरं का. तुम्ही पाहिलंच असेल. प्रवासाला सुरुवात झाली होती. सकाळी सकाळी थंडगार हवा, आल्हाददायक वातावरण, रस्त्यावर जास्त काही गर्दी नव्हती ना, त्यामुळे प्रवास एकदम सुखकारक वाटत होता. कोण कोण आहे बरं आता माझ्यासोबत आहे माझा भाऊ, माझी आई, माझी दीदीचा मुलगा आणि माझी 2 मुलं. छान अशी आम्ही सोबत निघालो होतो. सगळे एकत्र असल्यामुळे ना गाडीत अखंड गप्पा आणि मज्जा सुरू होती. कुटुंब सोबत असलं की प्रवासाचा थकवा अजिबात जाणवत नाही. गप्पा मारता मारता वेळ कसा निघून गेला ना अजिबात समजलं नाही बरं का. आणि माझ्या मुलांचं ना खिडकीतून बघणं कायम सुरू असतं, कारण आम्ही खूप दिवसात ना अशा प्रवासाला निघालो होतो. आणि ना खूप भारी वाटत होतं, कारण छोटी मुलं असल्यामुळे ना जास्त तर घरातनं बाहेर पडणं होत नाही. पण निघतो ना तेव्हा सगळी फॅमिली सोबत असते, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि ही माझी सगळी फॅमिली खूप खूप गोड आहे बरं का. त्याचबरोबर ह्या सगळ्या गप्पा मारता मारता ह्या सगळ्या गोष्टी करता करता कधी देवीच्या मंदिराजवळ आलो ना अजिबात समजलं नाही. मंदिराजवळ आलो ना तिथे रंगीबेरंगी खण, नारळ, फुलं आणि सकाळी सकाळी मस्त अशी फ्रेश दुकानं उघडली होती. मंदिरात प्रवेश होणारच होता, त्याआधी आईने बघितलं की काय हवं आहे काय नको ते. आणि काही गोष्टी आम्ही घरनं आणल्या होत्या ना, त्यामुळे आम्ही काही गाडी कुठे थांबवली नाही. आणि आता ना पार्किंग इतकी सोपी झाली आहे ना की डायरेक्ट देवीच्या गाभाऱ्यात आहे ना पार्किंगला जागा आहे. पहिले तर ह्या सगळ्या गोष्टी खाली गाडी पार्क करा आणि पुन्हा चलत चलत वरती जा. पण असो, आता वेळेनुसार आहे ना खूप काही गोष्टी बदलत चालल्या आहेत. आणि खरंच मी सुद्धा खूप दिवसातनं देवीच्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आले होते. आणि खरंच खूप छान वाटतं बरं का. असं कधीतरी माणसाने जावं आणि मनसोक्त असं प्रसन्न दर्शन घ्यावं. देवीचा गाभारा इतका सुंदर आहे ना की बस. तिथे मीठपिठाची ही परडी भरली जाते आणि आईने सगळं आणलं होतं सोबत, त्यामुळे ती तिचं काम करतच होती. माझं चाललं होतं शूट घ्यायचं काम. आणि आई आणि दीदी मस्त अशा पायऱ्या चढायला लागणारच तो त्या आज्यांचं बघितलं. त्या आज्या इतक्या पटापट चालल्या होत्या ना की बस. आम्ही मागे होतो आणि त्या पुढे चालल्या होत्या. माझी परी तिच्या धुंदीत मस्त अशी पायरी चढत होती. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन तर मला इतकं सुंदर घडलं होतं ना की बस, कारण इतक्यात मी पंढरपूरला जाणार नाही, पण विठू माऊली मला साक्षात भेटले होते. हळदी कुंकू लावलं, खूप छान असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी देवीच्या मुख्य गाभाऱ्याकडे निघाले होते. गाभारा इतका सुंदर, प्रशस्त आणि इतका स्वच्छ होता ना की बस. देवीचं ते लोभस रूप, भव्य दिव्य अशी देवीची मूर्ती पाहून मन अगदी भारावून गेलं होतं. डोळ्यात पाणी आलं, पण सगळी चिंताही दूर झाली होती माझी. देवीचं हे रूप मी कधीच पाहिलं नव्हतं. असं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून विथ मी. भेटूयात पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.